सर, अभिमन्यु को 6 लोगों ने मारा था। उनके नाम द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थामा और शकुनी। सर, आज भी चक्रव्यूह के बीच में 6 लोग हैं। सर, चक्रव्यूह के बिल्कुल सेंटर में, चक्रव्यूह में हजारों लोग होते हैं सर, मगर उसके बिल्कुल सेंटर में 6 लोग कंट्रोल करते हैं। ऐसे उस टाइम 6 लोग कंट्रोल करते थे, वैसे आज भी 6 लोग कंट्रोल कर रहे हैं। चक्रव्यूह को नरेंद्र मोदी जी, अमित शाह जी, मोहन भगवत जी, अजीत दोवल जी, अंबानी और अदानी जी कंट्रोल कर रहे हैं। पावसाळी अधिवेशन दिल्लीमध्ये झालं। केंद्र सरकारने जे काही बिहारची घरं भरायची होती, आंध्र प्रदेशची घरं भरायची होती, त्यांची घरं भरली। कारण पूर्वी आम्ही मोदी सरकार ऐकायचो, आता एनडीए सरकार ऐकायला लागलो। कारण देशाच्या तिसऱ्या टर्मच्या मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री पदाला संरक्षण नितीश बाबू आणि चंद्रबाबूंनी दिलं आणि देशाचं चित्र बदललं। पावसाळी अधिवेशन झालं। आम्ही पावसाळी अधिवेशनानंतर आता अर्थसंकल्पाचं पण त्या ठिकाणी अधिवेशन झालं। अर्थसंकल्प मांडला सुद्धा गेला। अर्थसंकल्पामध्ये जे काही द्यायचं ते झालं। पण राहुल गांधींनी त्यांच्या भाषेत एक गोष्ट साधी स्पष्ट केली की पूर्वी अभिमन्यूला ज्या 6 लोकांनी घेरलं होतं आणि मारलं होतं, चक्रव्यूहात अडकवलं होतं आणि चक्रव्यूह इतका डेंजर होता की त्याच्यामध्ये त्याला बाहेर पडता आलं नाही। आज देशाला सुद्धा 6 लोकांनी त्या ठिकाणी देशाला चक्रव्यूहामध्ये टाकलंय। मग त्याच्यामध्ये त्यांनी मोदी साहेबांचं नाव घेतलं, शाह साहेबांचं नाव घेतलं, डोवाल साहेबांचं नाव घेतलं। 3 या लोकांनी देशाला ज्या पद्धतीनं घेरून टाकलंय, सगळं ताब्यात घेतलंय, ते कुणाच्या विचारांनी? तर मोहन भागवत साहेबांच्या विचारांनी किंवा त्यांच्या आरएसएसच्या विचारांनी। याचा अर्थ हे सगळं ताब्यात घेण्याचं काम केलं। मग हे 4 लोक झाली। आता 2 लोक कोणती आहेत? तर राहुल गांधी संसदेच्या आजच्या सभागृहामध्ये सांगतात ती 2 लोक आहेत, एक अदानी आणि दुसरा अंबानी। म्हणजे हे ठरवणार आणि देशाचं चित्र बदलणार। राहुल गांधी जे बोललेत खरंय की खोटंय हे मला माहित नाही, पण देशाचा विरोधी पक्ष नेता सक्षमपणे ज्या वेळेस संसदेच्या सभागृहामध्ये जिथं देशाचे कायदे केले जातात, संपूर्ण देशाचं नाही जगाचं लक्ष ज्या अधिवेशनावर, अर्थसंकल्पावर, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भाषणावर, इतर सर्व गोष्टीवर असतं, त्या देशाचं चित्र बदलण्याची ताकद ही त्या संसदेच्या सभागृहामध्ये आहे। आणि तिथं देशाला, इथल्या तरुणांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या बेरोजगारांना, इथल्या छोट्या उद्योगांना, मध्यम उद्योगांना, हातावर पोट असणाऱ्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना कसं चक्रव्यूहात टाकलंय, भूलतापांना बळी पाडलंय, वेड्यात काढलं जातंय, याचं चित्र राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं मांडलंय ते तुम्ही विचारच करू शकणार नाहीत। ते चित्र म्हणजे आजचा देश आहे हे राहुल गांधींना सांगायचं होतं। मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा करायची। मी संतोष शिंदे सर्वांना सप्रेम जय जिजाऊ नमस्कार करतो। विनंती एवढीच करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कसे आहात? मजेत असाल? कारण तुम्हाला सगळ्या पद्धतीनं वेड्यात काढलं जातंय, तुम्ही मात्र खुश आहात अशी माझी धारणा आहे। परंतु एवढ्यावर खुश राहू नका। देशाला जर मजबूत ठेवायचं असेल, देशाची लोकशाही जर मजबूत करायची असेल, संविधानात्मक लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल, देशासाठी आपले सगळे विरोधी पक्षाचे जोडे बाजूला ठेवा। पक्ष संघटना हे आपल्या आपल्या पद्धतीनं मोठ्या करा, परंतु देश हितासाठी एकत्र या मुद्द्यावर चर्चा करायची। त्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रत्येक शब्दामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकांची भावना ही नजरेसमोर येत होती। त्याच पद्धतीनं सत्ताधारी ज्या पद्धतीनं वागतात, त्यांची जी मांडणी होती, सत्ताधाऱ्यांची वागणूक सुद्धा लक्षात येत होती। याचा अर्थ सत्ताधारी 100% चुकीचं वागतात असं मी म्हणणार नाही, ते वागू शकणार नाहीत।
परंतु त्यांची आज सत्तेत असलेली नीती आता त्यांच्या विचारांची किंवा ह्या 6 लोकांची देशाला चक्रव्यूहात टाकण्याची योजना आजची नसणार आहे. आज फक्त ते सत्तेत राहून प्लॅनिंग करणार. पुढच्या 50 वर्षात, पुढच्या 50 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतरच्या भारतातल्या लोकांच्या डोक्यात काय पेरायचं, त्यांच्या विचारात काय करायचा, देशाची आर्थिक परिस्थिती, वैचारिक आणि सामाजिक परिस्थिती कशी वरबडून काढून टाकायची आणि डिस्टर्ब करून टाकायची, याचं प्लॅनिंग आत्ता होत आहे. ही वैचारिक लढाई आहे मित्रांनो. सत्तेमध्ये राहून तुम्ही काहीही करू शकता, फक्त सत्तेची चव तुम्हाला लक्षात आली पाहिजे. सत्ता कशी वापरायची हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सत्तेचा योग्य वापर कसा लक्षात आला पाहिजे, सत्ता कशी वापरायची हे लक्षात आलं पाहिजे. हे सत्ताधाऱ्यांना किंवा ह्या 6 लोकांना ते बरोबर कळालेलं आहे. राहुल गांधी सांगताना सत्ताधाऱ्यांच्या चुका सांगतायत, पण विरोधकांच्या जे समविचारी लोक आहेत त्यांना तितकी सन्मानाची वागणूक, तितकं सोबत घेऊन किंवा तितकं मजबूत संघटन तयार करतात का, याचा जर विचार केला तर सत्ताधारी भलभक्कम झालेत, सत्ताधारी सक्षम झालेत, विरोधक मात्र खिळखिळे झालेत. लोकांमध्ये जी चीड आहे, विरोधकांना लोकांच्या मनात असणाऱ्या चिडेचा फायदा होतो. सत्ताधाऱ्यांचं जेवढं कर्तृत्व आहे तेवढं विरोधकांचं कर्तृत्व आहे का? उत्तर आहे नाही. अन्यथा 240 वर सत्ताधाऱ्यांना रोखलं, अर्थात भाजपला, अर्थात मोदी साहेबांना रोखलं. 400 पारचे स्वप्न होते, 240 वर येऊन ठेपलं. जर विरोधक सक्षम, मजबूत आणि सगळ्यांना सोबत घेऊन लढले असते, माझं परत सांगणं आहे, या देशावर विरोधकांची, इंडिया आघाडीची, महाविकास आघाडीची किंवा देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांची सत्ता असते. अर्थात राहुल गांधीची किंवा काँग्रेसची किंवा इंडिया आघाडीची सत्ता असते. पण दुसऱ्याला जुमानत नाहीत, दुसऱ्याला किंमत देत नाहीत. कदाचित सरंजाम प्रस्थापित सगळे नेते असल्यामुळं सगळ्यांना विश्वासात घेत नाहीत. म्हणून ह्यांच्याच कुरघोड्या, ह्यांच्याच गटबाजा, हेच तू बडा की मैं बडा, याच्यामध्ये जे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी सोबत होते ते नाविलाजास्तव होते असं मी ठामपणे सांगल. अन्यथा आज जे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते म्हणून या देशाचा खरा चेहरा मांडत होते आणि जो काही विकासाचा भुरका आहे, जे काही विकासाचं गाजर आहे, ते विकासाचा भुरका टाराटारा फाडून काढत होते, तेच राहुल गांधी जर विरोधी पक्ष सक्षमपणे लढले असते तर प्रधानमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं असतं आणि देशाचा अर्थसंकल्प प्रत्येक नागरिकांच्या, देशवासियांच्या किंवा इथल्या भारतीय नागरिकांच्या हिताचा मांडला असता. ना की महाराष्ट्रावर अन्याय केला, झारखंडवर अन्याय केला, पंजाब, दिल्लीवर अन्याय केला, इकडे कर्नाटकवर अन्याय केला, सगळ्या विरोधी पक्षाच्या सत्ताधारी राज्यांवर अन्याय केला. आणि ज्यांनी NDA म्हणून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून जे मोदी सरकारनं ज्या 2 लोकांनी सपोर्ट केला, त्यांच्याच झोळीमध्ये भरभरून दान टाकलं. याचा अर्थ बाकीच्यांची गरज नाही. मला एवढंच वाटतं, राहुल गांधींनी आज संसदेत जी बॅटिंग केली किंवा जे ते विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी पक्ष नेते म्हणून जे काही बोलतायत, पप्पू पप्पू म्हणून हिणवणारे आता राहुल बाबा म्हणायला लागले. हा जो त्यांच्यातला बदल आहे किंवा हा जो राहुल गांधीतला बदल आहे, उद्याचा देश सुद्धा तसाच बदलावा अशी अपेक्षा आहे. पण त्यासाठी विरोधकांची फळी मजबूत पाहिजे. ती मजबूत होणार नाही असं मला वाटतं. मजबूत जर झाली प्रत्येक राज्यामध्ये किंवा एकंदरीत सगळ्या विरोधकांच्या ताकदीमध्ये जर एकीचं बळ आलं, विश्वासाचं बळ आलं, सन्मानाचं बळ आलं, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात सगळे विरोधक झाडून एकत्र आले तर चक्रव्यूहात अडकलेला तो अभिमन्यू किंवा आत्ता जे 6 लोक या देशाला जे काही चक्रव्यूहात अडकू पाहतात आहेत
त्यांचा चक्रव्यूह तोडण्याची ताकद प्रत्येक भारतीय निष्ठावंत लोकशाही समर्थक संविधान समर्थक नागरिकांमध्ये आहे, भारतीयांमध्ये आहे. फक्त ते एकीचं बळ रुजलं पाहिजे. अन्यथा राहुल गांधींनी कितीही भाषणं केली, सुरुवातीला पाहिलं, ते वाया जाऊ नयेत एवढीच अपेक्षा. बाकी लोक ठरवणार आहेत कुणाला सत्य ठेवायचं आणि कुणाला विरोधक म्हणून ठेवायचं. पण लोकांच्या मनातल्या ज्या तीव्र भावना आहेत उद्या विधानसभेला सुद्धा दिसतील. त्या दिवशी मात्र सगळ्या विरोधकांनी झाडून कामाला लागलं तरच यश आहे, नाहीतर सत्ताधाऱ्यांचा जय विजय पराजय हा निश्चित आहे. धन्यवाद.